2009च्या लोकसभा निवडणुकीतलं एक प्रकरण ज्याची चर्चा त्या काळात सुद्धा खूप झाली होती. पण आता तब्बल 17 वर्षांनी तेच प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. कारण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टानं समन्स बजावलंय. कोर्टानं त्यांना 5 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे स्वतः कोर्टात जाणार का, की त्यांच्या वकिलांमार्फत बाजू मांडली जाणार? आणि एवढ्या वर्षानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत का आलंय? चला सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा वाद नेमका आहे कशाचा. आपल्याला 2009 मध्ये जावं लागेल. त्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत होत्या. कल्याण मतदारसंघात शिवसेनेकडून आनंद परांजपे उमेदवार होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वसंत डावखेरे मैदानात होते. प्रचार जोरात सुरू होता आणि त्याच काळात डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे यांची एक मोठी प्रचार सभा झाली. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी एक व्हिडिओ लोकांसमोर दाखवला. शिवसेनेचा दावा होता की हा व्हिडिओ वसंत डावखरे यांचाच आहे. त्या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस किंवा निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता काम करण्याचं आवाहन करत असल्याचं दाखवलं गेलं. आता इथपर्यंत पाहिलं तर हा प्रचाराचा भाग वाटू शकतो, पण पुढे जे घडलं त्यातूनच हा वाद कोर्टात पोहोचला. वसंत डावखरे यांनी हा व्हिडिओ सरळ नाकारला. हा व्हिडिओ माझा नाहीच, किंवा जरी व्हिडिओ माझा असला तरी त्यातलं भाषण एडिट करण्यात आलं आहे, तो मॉर्फ करण्यात आलाय, माझी प्रतिमा खराब करण्यासाठी निवडक भाग दाखवले गेले आहेत, असा गंभीर आरोप वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. म्हणजेच काय, हा व्हिडिओ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी वापरण्यात आल्याचा त्यांचा दावा होता. दुसरीकडे शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम होती. हा व्हिडिओ वसंत डावखरे यांचाच आणि खरा असल्याचं सांगत होती, आणि हेच त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा सांगितलं होतं. यानंतर वसंत डावखरे यांनी थेट कोर्टात धाव घेतली. त्यांनी उद्धव ठाकरे, त्यावेळेचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे, उमेदवार आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्या विरोधात खटला दाखल केला. त्यांचा आरोप होता की या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्यात आली आणि निवडणुकीत त्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. आता प्रश्न पडतो की हे प्रकरण पुन्हा एकदा अचानक चर्चेत का आलं? कारण कल्याण कोर्टानं या प्रकरणात उद्धव ठाकरे यांना समन्स बजावलंय. म्हणजेच कोर्टानं त्यांना 5 ऑगस्ट रोजी हजर राहण्याला सांगितलंय. समन्स बजावणं म्हणजे एखादी व्यक्ती दोषी ठरली असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचा अर्थ एवढाच की न्यायालयाला या प्रकरणात संबंधित व्यक्तीची बाजू ऐकायची आहे आणि त्यासाठी त्यांची उपस्थिती किंवा त्यांचं प्रतिनिधित्व आवश्यक असतं. मात्र या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब आहे. या खटल्याचे मुख्य तक्रारदार वसंत डावखरे आता हयात नाहीत. त्यामुळे आता पुढे ही केस कशी चालणार? डावखरे कुटुंबीय ही केस पुढे चालवणार का, की कोर्ट या संदर्भात काही वेगळा निर्णय घेणार? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण तक्रारदारांच्या निधनानंतर अशा प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी होईल हे न्यायाधीशांच्या आदेशानंतर आणि संबंधित पक्षाच्या भूमिकेवर अवलंबून असतं. आता सगळ्यांचं लक्ष 5 ऑगस्टकडे लागलंय. उद्धव ठाकरे स्वतः कोर्टात उपस्थित राहतात का, की त्यांच्या वकिलामार्फत उत्तर दिलं जातं? या प्रकरणात ते नेमकी कोणती बाजू मांडतात आणि कोर्ट पुढे काय आदेश देतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या दिवशी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच 2009च्या लोकसभा निवडणुकीतलं एका कथित व्हिडिओवर सुरू झालेला हा वाद आज 17 वर्षांनंतर सुद्धा न्यायालयात कायम आहे. आता या प्रकरणाला नेमकं कोणतं वळण मिळतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.